नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर तुमचं मराठी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये अशोका कंपनीची 30 दिवसांची कोथिंबीर याची माहिती घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आपण सध्या अशोका कंपनीच्या 30 दिवसांच्या कोथिंबीरच्या प्लॉटवर आलेलो आहोत। तर हा प्लॉट सध्या 20 दिवसांचा झालेला आहे। येत्या 9 ते 10 दिवसात हा प्लॉट काढणीला येईल। बियाणं टाकल्यानंतर तो 30 दिवसामध्ये काढणीला येतो। तर आपण सुरुवातीला अशोका सीडचं जे 30 दिवसाचं कोथिंबीरचं वाण आहे तर त्याचं एकरी प्रमाण जाणून घेऊया। तर आपण जमिनीची पोत बघून एकरी 12 ते 15 किलो टाकू शकतो। यानंतर बघू की ही व्हरायटी टाकण्याचा कालावधी कोणता। तर हे वाण आपण 12ही महिने टाकू शकतो। 12ही महिने ही व्हरायटी चालते। ही व्हरायटी अशी आहे की 40 ते 45 डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा चालते। एवढ्या तापमानात सुद्धा काही परिणाम होत नाही। त्यानंतर पावसाळ्यात बघितलं तर किती पाऊस असला तरी शेवटपर्यंत तग धरून असते। पिवळापणा किंवा मर रोगास बळी पडत नाही। या व्हरायटीचा वास हा खूप चांगल्या प्रतीचा गावरान पद्धतीचा आहे। एकदम देशी प्रकारची व्हरायटी आहे। त्यामुळे व्यापारी वर्गाची मागणी ही मोठ्या प्रमाणात असते। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अशोका सीड्सच्या कंपनीच्या अशोका 13 डेज किंवा 14 डेज या दोन्ही वाणांपैकी कोणत्या एका वाणाची निवड करू शकता। या वाणांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी दिवसात कमी खर्चात सर्वात जास्त नफा कमवून देणारे हे वाण आहे। तर मित्रांनो, या वाणाची लागवड व खत औषध व्यवस्थापन याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। तर मग सर्वात पहिले जमिनीला रोटरवेटर मारून जमीन भुसभुशीत करून घ्यावी व लागवडी दरम्यान जमिनीत 24-24-0 या खताची मात्रा प्रत्येकी 50 kg इतकी असावी। लागवडीनंतर 5 दिवसांच्या आत तण येऊ नये यासाठी गोल व टारगा दोन्हीही प्रतिपंप 15-15 मिली प्रमाणात फवारणी घ्यावी व 8 ते 10 दिवसांनी रेडोमिल गोल्ड प्रतिपंपासाठी 50 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यावी। त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर कर्जेट M8 100 लिटर पाण्यासाठी 300 ग्रॅम प्लस झिंक 100 ग्रॅम प्लस SRP 250 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यावी। तेच मित्रांनो, 25व्या दिवशी कराटे 100 मिली प्लस मिक्स मायक्रोन्यूटन 100 ग्रॅम प्लस 22 250 ग्रॅम 100 लिटर पाण्यासाठी फवारणी करावी। मित्रांनो, या पद्धतीने कोथिंबीरची मशागत करून बघा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशीच शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।